विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. वायवा सिरीज मधला बघता बघता हा 9वा व्हिडिओ आहे आता, बरोबर? आणि या व्हिडिओमध्ये मला काय करायचं आहे की वॅन्ट ऑफ फॅक्टर ही कन्सेप्ट घ्यायची आहे. परीक्षेत बोर्डच्या एक्झाम मध्ये डेफिनेशन्स विचारतील, जी तुमच्या समोर आहे. डेफिनेशन ना फॉर्म्युलानुसार तयार करायची. वॅन्ट ऑफ फॅक्टरचा सिम्बॉल आय आहे. इट इज अ रेशो ऑफ कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन टू द कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन ऑफ द सेम कॉन्सन्ट्रेशन. रेशो आहे रे, सिंपल. पण इलेक्ट्रोलाइट आणि नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय माहिती आहे का? सांगतो. ग्लुकोज, युरिया आणि शुगर जेव्हा पाण्यात विरघळेल तेव्हा त्याचे आयन सेपरेट होत नाहीत. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन त्याच्यात तयार होत नाहीत. मग ते नॉन इलेक्ट्रोलाइट आहेत. म्हणजे तुमच्या लक्षात आलं की नॉन इलेक्ट्रोलाइट म्हणजे ज्याचे आयन तयार होत नाहीत आणि त्यासाठी वॅन्ट ऑफ फॅक्टर 1 असतो. बर, वॅन्ट ऑफ फॅक्टर किती आहे त्यासाठी 1. पण समजा NaCl असेल, ओके, KCl असेल, AgBr असतील, तर याच्यामध्ये मला सांगा किती आयन आहेत रे? सोडियमचा 1, क्लोरीनचा 1, पोटॅशियमचा 1, क्लोरीनचा 1, असे टोटल 2 आयन आहेत. मग त्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर अप्रॉक्सिमेटली 2 असतो, लक्षात घ्या. बर, पण समजा मी घेतलं मॅग्नेशियम क्लोराईड, मग इथं मॅग्नेशियमचा 1 आयन आहे, क्लोरीनचे मात्र 2 आयन आहेत. मग त्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 3 येणार. अल्युमिनियम क्लोराईड AlCl3 वॅन्ट ऑफ फॅक्टर 4 येणार. अल्युमिनियम सल्फेट Al2SO4 थ्राईस त्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 5 येणार. कारण सल्फेटचे 3 आयन, अल्युमिनियमचे 2 आयन झाले की नाही, 5 आयन. म्हणजे तुम्हाला आता शॉर्ट मध्ये कळालं की वॅन्ट ऑफ फॅक्टर काढायचा आहे कसा. पण आता बोर्डच्या एक्झाम मध्ये डेफिनेशन विचारतील. बोर्डच्या एक्झाम साठी मी तुम्हाला सांगतो, कॅल्क्युलेशन साठी हा फॉर्म्युला वापरावे लागतील. काय नाही, कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीचे जे फॉर्म्युले आहेत ना, तेच ऍज इट इज वापरायचे. फक्त राईट साइडला वॅन्ट ऑफ फॅक्टर न मल्टिप्लाय करायचंय. कुठल्या फॅक्टर न? वॅन्ट ऑफ फॅक्टर. आपल्या संघर्ष बॅच मध्ये मी हे एक्सप्रेशन तुम्हाला प्रूव्ह केलंय की अल्फा इक्वल्स टू I-1/n-1. पण वायवा सिरीज मध्ये आपल्याला बघायचे शॉर्टकट्स. आणि आपल्याला सीईटीत एवढे प्रश्न विचारले जातात ना, आणि सांगतो अतिशय सोपे. बरं, यासाठी तुम्ही काय फॉलो करणार? संघर्ष बॅच. त्याच्यानंतर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, डेफिनेशन बोर्डच्या एक्झाम मध्ये येऊ शकते, पण आपला फोकस आहे सीईटीतले प्रश्न अतिशय कमी वेळेत सोडवणे. चला सुरुवात करूया की आजच्या पहिल्या प्रश्नाला. Which of the following aqueous solution have same molality, having the same molality exhibit maximum boiling point? आता सांगतो. ज्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर सगळ्यात जास्त असेल, ऑब्वियसली बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन सगळ्यात जास्त होणार आहे. आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर ओळखणार आहे मी आयन वरून. मला सांगा, इथं 2 आयन आहेत. किती आयन आहेत? 2. इथं पण 2 आयन आहेत. इथं बेरियमचं 1 आणि क्लोरीनचे 2 असे 3 आयन आहेत. पण इथं बघा, अल्युमिनियमचं 1, क्लोरीनचं 4. सांगा ना, कुणाचा वॅन्ट ऑफ फॅक्टर सगळ्यात जास्त आहे? अल्युमिनियम क्लोराईडचं. मग त्याच्यात मॅक्सिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन होणार. म्हणजे याचा बॉइलिंग पॉइंट सगळ्यात कसा असणार आहे? जास्त. आता हेच तुम्हाला सगळ्या एमसीक्यू मध्ये करायचे. जवळजवळ मी 7-8 प्रश्न घेतलेत आणि 2025-2024 मधलेच घेतले. तसं जर सगळं काउंट करत बसलो आपण, तर वॅन्ट ऑफ फॅक्टरचे ढिगानं प्रश्न आहेत. पण सगळ्यात एकच मेथड आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. इक्विमोलर सोल्युशन आहे आणि इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ द ऑस्मोटिक प्रेशर. म्हणजे इन्क्रीजिंग म्हणजे ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर कमी आहे त्याला अगोदर घ्या, आणि नंतर सगळ्यात शेवटी कोणाला घ्यायचं? ज्याचा ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यात जास्त आहे. आता बघा, KCl वॅन्ट ऑफ फॅक्टर 2, Cl2 वॅन्ट ऑफ फॅक्टर 3, वॅन्ट ऑफ फॅक्टर 4 आणि अल्युमिनियम सल्फेट वॅन्ट ऑफ फॅक्टर 5. ऑब्वियसली हा क्रमच बरोबर आहे. मग शेवटी कोण पाहिजे मला? Al2SO4 थ्राईस सगळ्यात शेवटी पाहिजे. मध्येच कशाला घेतलाय? कॅन्सल. सुरुवातीला कसं काय? कॅन्सल. मध्येच कसं घेतलाय? कॅन्सल. हाच ऑप्शन आहे. बघा ना, पहिला तर KCl, पुन्हा BaCl2, अल्युमिनियम क्लोराईड. अरे कळालं का? आयन वरून वॅन्ट ऑफ फॅक्टरची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू कळते. अप्रॉक्सिमेट कळते बरं का. म्हणजे KClचा वॅन्ट ऑफ फॅक्टर मी किती लिहिलाय सांगा? 2 ना, तो 1.86 असा असू शकतो, लक्षात घ्या. अप्रॉक्सिमेटली किती? 2. चला नेक्स्ट क्वेश्चन आता तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. कॅल्क्युलेट द वॅन्ट ऑफ फॅक्टर. ओके, रिझन्स म्हणलंय म्हणजे मी चला डेल्टा TF चा फॉर्म्युला वापरतो, KF इंटू एम. आता डेल्टा TF चा जो फॉर्म्युला आहे KF इंटू एम, हा नॉन इलेक्ट्रोलाइट साठी आहे. तुम्हाला इलेक्ट्रोलाइट पाहिजे असेल तर इथं आय न मल्टिप्लाय करायचं. आय म्हणजे वॅन्ट ऑफ फॅक्टर.
आता डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आहे 0.54. डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू आहे 0.54. आता ज्याला वाटत असेल ना ते मायनस आहे, इथे तुम्ही प्लस घेतलं, तुमचा अभ्यास कमी आहे. मग मग तुम्ही आपल्या क्रॅश कोर्सवरचे लेक्चर फॉलो करा, संघर्ष बॅचला फॉलो करा, कारण डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू किंवा डेल्टा टीबी ची व्हॅल्यू कधीही निगेटिव्ह येत नाही, लक्षात घ्या. ओके, बर, दॅट इक्वल्स टू वॅन्ट ऑफ फॅक्टर केएफ ची व्हॅल्यू 1.86 आहे आणि मोलॅलिटी 0.18 मोलर. आता मी कसं सोडवतोय बघा, हे N2 चं अपॉन होणार आहे 1.86 दॅट इक्वल्स टू आय. पण वरती मी 3 कुठून आलं? टेबल्स. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला निदान 20 पर्यंत तरी पाढे आले पाहिजेत, टेबल्स आले पाहिजेत, 21 टू 30 पण आले पाहिजेत, पण 20 पर्यंत तरी, 20 पर्यंत तरी बघा ना. 18चा टेबल तर ना ट्रिगोसाठी पण इम्पॉर्टंट आहे, 180 360 तसं. 18 1 जा 18, 18 2 जा 36 आणि 18 3 जा किती? 54. पॉईंटच्या पुढे 2 डिजिट आहे, पॉईंट कॅन्सल झाला, 3 आला. आता 3 ला 1.5 ने डिवाइड करा अप्रॉक्सिमेटली. 3 ला जर मी 1.5 ने डिवाइड केलं की आन्सर 2 येतंय, पण 1.86 आहे. 1.5 ने डिवाइड केलं तर 2 आन्सर येते. 1.5 पेक्षा मोठ्या नंबरने डिवाइड केलं की आन्सर छोटे आहे ना, 2 पेक्षा कमी कुठे आहे बघा, 2 पेक्षा कमी, एवढं कमी नको आहे. हे आन्सर करेक्ट आहे. म्हणजे तुमच्या त्या लक्षात आलंय, सिंपल आहे. मग चला हा प्रश्न बघा बघू. अरे पण इथं इथं थांबा, आता 1 मिनिट. सेम मोलॅलिटी, इक्विमोलर म्हणजे सेम मोलॅलिटी, पण आता जो आहे इथं 0.2 1 असा आहे. ऍक्च्युअली मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर असं दिलं असेल तर तुमचा जो वॅन्ट ऑफ फॅक्टर आणि मोलॅलिटी याचा प्रॉडक्ट घ्यावा लागेल. मगाशी आपण फक्त वॅन्ट ऑफ फॅक्टर बघितलं, 2 3 4 प्रॉडक्ट घ्यावा लागेल. KCl चा वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 आहे, 2 आयन आहेत ना, मग 2 ने याला मल्टिप्लाय करा 0.4. याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 4 आहे, 4 ने याला मल्टिप्लाय करा. याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 आहे, 2 ने याला मल्टिप्लाय करा. याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर 3 आहे, 3 ने याला मल्टिप्लाय करा. आता त्यांनी विचारलंय मिनिमम बॉइलिंग पॉइंट इलेव्हेशन, कमी. मग कमी नंबर कुठला आहे सगळ्यात? 0.15 कमी आहे बाळानो, हे 0.20 आहे बरं का रे बाळानो. तुम्हाला वाटेल 0.2 15 पेक्षा लहान आहे, तसं नाहीये, ते समजून घ्या. मग आता मला असं वाटतंय वॅन्ट ऑफ फॅक्टर तुमच्या पक्क लक्षात आलंय. इकडे बघा, आता हे असं बघूया आपण. या 2 न याला मल्टिप्लाय करा 0.4. बघा, सल्फेटचा एकच आयन असतो, मॅग्नेशियमचा एकच आयन, म्हणजे 2 आयन आहेत. वॅन्ट ऑफ फॅक्टर 2 न याला मल्टिप्लाय करा 0.6, 3 न याला मल्टिप्लाय करा 0.3, 5 न याला मल्टिप्लाय करा 2.5. आता विचारलंय काय? डिक्रीजिंग ऑर्डर. बघा, अल्युमिनियम डी ला मध्ये घेऊ नका. डी तर पहिला येईल नाही तर शेवटी येईल, अल्युमिनियम सल्फेट. डी ला मध्ये घेऊ नका. ओके, बर. आता कसला ऑर्डर आहे रे, कसली ऑर्डर? डिक्रीजिंग ऑर्डर ना. डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे ऑप्शन ए करेक्ट आहे. बघा बघू, ऑप्शन ए करेक्ट नाही. पहिला सगळ्यात मोठा नंबर पाहिजे 2.5, त्याच्यानंतर 0.6, नंतर 0.8 आणि नंतर बरोबर आहे. अरे नुसतं प्रॉडक्ट करायचं आणि वॅन्ट ऑफ फॅक्टर तर इमिजिएटली आयन वरनं कळतोय आपल्याला. म्हणजे आता इन्क्रीजिंग डिक्रीजिंग सगळं कळालंय तुम्हाला. बरं, आता तुम्हाला डायरेक्टली नेतो कुठं बघा, मी पुस्तकाकडे नेतोय. हे पुस्तकातले प्रश्न तुमचा होमवर्क आहेत. हे रेड कलर सगळं सोडवून दिले बघा ना, तीच आहे. Al2SO4, Li2SO4, KCl सगळं तीच आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, याचा स्क्रीनशॉट काढत बसू नका. पुस्तक उघडं, पुस्तक, आणि त्या पुस्तकात दिलेलं आहे हे सगळं. बरं, आपण कुठपर्यंत आलोय? इथपर्यंत आलोय. चला आता हा क्वेश्चन बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, हायेस्ट फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन. मग वॅन्ट ऑफ फॅक्टर ज्याचा जास्त असेल, थांबा, आपण इथं मोलॅलिटी वेगळे प्रॉडक्ट केला पाहिजे. ह्याचे 2 आयन आहेत, 2 ने याला मल्टिप्लाय करा 0.2 आला. याचे बघा, अल्युमिनियमचा 1 आणि फॉस्फेटचा 1, 2च आयन आहेत, 2 ने याला मल्टिप्लाय करा 2 येईल. इथं मग 2 आयन आहेत, 2 न 0.05 ला मल्टिप्लाय करा 0.1 येईल. इथं 5 आहेत, 5 ने याला मल्टिप्लाय करा 0.25 का 0.05 आहे ते. त्यांनी विचारलंय हायेस्ट नंबर कुठला आहे? 2. ज्याचा वॅन्ट ऑफ फॅक्टर आणि मोलॅलिटीचा प्रॉडक्ट जास्त असेल, तेवढी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी जास्त येणार आहे. ओके, चला शेवटचा क्वेश्चन न्यूमेरिकल आहे. फ्रीजिंग पॉइंट डेल्टा टीएफ चा फॉर्म्युला आय इंटू केएफ इंटू एम. निगेटिव्ह येणारच नाहीये, डेल्टा टीएफ ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार आहे. कॅल्क्युलेट करायचा वॅन्ट ऑफ फॅक्टर, याची व्हॅल्यू 1.86 आणि मोलॅलिटी 0.15 दिले. चला मी असं करतो, पॉईंटच्या पुढे 2 डिजिट आहेत. मग 0 पॉईंटला पॉईंट कॅन्सल करतो, म्हणजे वरती 50 येईल, खाली 15 येईल.
आणि 1.86 येईल दॅट इक्वल्स टू वॅट ऑफ फॅक्टर. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला सांगतोय. 15 त्रिक 45 बरोबर आहे. पण बघा इथे जर 45 असतं तर आन्सर 3 आलं असतं. पण 45 पेक्षा मोठा नंबर आहे. त्याच्यामुळे आन्सर हे 3 पेक्षा जास्त येणार आहे. त्याला 1.86 म्हणजे तुम्हाला क्लिअरली सांगू का? हां, हे मी कसं काढलं तुम्हाला सांगतो. लक्ष द्या. मगाच्या कॅल्क्युलेशनकडे मला नेऊ दे तुम्हाला थोडंसं. हां. 3 ला जर 1.86 ने डिव्हाईड केलं, तर 1.61 येतंय. मग 3 पेक्षा मोठ्या नंबरला जर 1.86 डिव्हाईड केलं, तर 1.6 पेक्षा आन्सर जास्तच येणार की. त्यामुळे आन्सर 1.6 पेक्षा जास्तच येणार आहे. त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट आहे. आणि आता क्लिअरली सांगतो बाळांनो, क्लिअरली हे करा ना, करा ना. हे प्रश्न सोडवा ना. पुस्तकाच्या बाहेरचं काहीच येत नाहीये लक्षात घ्या. हे तुम्ही हे बघा इन्क्रीजिंग ऑर्डर विचारलंय. त्याच्यानंतर सुद्धा मिनिमम फ्रीजिंग पॉइंट डिप्रेशन विचारलंय. म्हणजे तुम्ही केसीएलचा वॅट ऑफ फॅक्टर 2, 2 ने याला मल्टिप्लाय करा. एनएसीएलचा 2, 2 ने याला मल्टिप्लाय करा. ह्याचा पण 2 याला मल्टिप्लाय. अरे सगळ्यांचे वॅट ऑफ फॅक्टर 2 आहेत. मग प्रॉडक्ट त्यांनी काय विचारलंय? मिनिमम कुणाचं आहे का? ह्याने याला मल्टिप्लाय करा 0.2 येतंय. ह्याने मल्टिप्लाय करा 0.1 येतंय. तर 0.2 डोक्यातनं काढून टाका. 0.1 कमी आहे सध्या. इथं ह्याचा प्रॉडक्ट 2 येतोय, जाऊ दे. ह्याचा प्रॉडक्ट 0.2 येतोय आणि ह्याचा प्रॉडक्ट 0.1 येतोय. मग हे सगळ्यात मिनिमम आहे. मग आता वॅट ऑफ फॅक्टरचं काय करणार? पहिली गोष्ट सीईटीचं काम झालंय आपलं. बोर्डचं नाही झालं. अल्फा इक्वल्स टू आय मायनस 1 अपॉन एन मायनस 1. रिलेशन बिटवीन डिग्री ऑफ डिसोसिएशन आणि वॅट ऑफ फॅक्टर. क्रॅश कोर्स मधून करावं लागेल, पुस्तकातलं बघावं लागेल. नाही तर बेस्ट वे मी YouTubeवर ते घेतलंय का बघा. सर्च करा रिलेशन बिटवीन अल्फा आणि आय. सह्याद्री ट्युटोरियल्स व्हिडिओ सापडतोय का बघा. सापडलं तर लिंक कॉमेंटमध्ये पण सांगा बरं का. बाकीच्या मुलांना पण फायदा नक्की होईल. मग चला हे कंप्लीट करा. ऑल द बेस्ट.